भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात अतिशय एक निंदनीय प्रकार घडला आणि त्या निंदनीय प्रकाराचं निषेध करण्यासाठी आम्ही वेंगुर्ला बार असोसिएशनचे सर्व वकील सदस्य आम्ही इथे जमलेले आहोत। ते बरेचसे सिनियर आज सोमवार मंगळवार असले की बाहेर ओरोसला जातात, त्यामुळे ते जिथे जिथे असतील तिथे तिथे ह्या निषेधाच्या सभेत सहभागी होणार आहेत। पण आज आम्ही वेंगुर्ला बार असोसिएशनतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जी चप्पल फेक एका वकिलाने केली ही आम्हा वकिलांसाठी अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। कारण असं कधी सर्वोच्च जे पद आहे त्या सर्वोच्च पदाची गरिमा ही सगळ्यांनीच राखली पाहिजे आणि त्याचा मान जो आहे तो सगळ्यांनी राखला पाहिजे। हे सगळ्या सामान्य माणसाची आणि अतिशय महत्त्वाची जबाबदारी कोर्टात मिळवणाऱ्या वकिलांनी सुद्धा याचं भान राखलं पाहिजे। ह्या गोष्टीमार्फत म्हणजे निषेध करून आम्हाला हे सगळ्या वकिलांना समस्त वकिलांना कळवायचं आहे की ही जी गोष्ट निंदनीय आहे त्याचं कधीही समर्थन आम्ही करणार नाही आणि कधीही त्याला सहमती आमची असणार नाही। या गोष्टीचा आम्ही कायमच निषेध करू आणि त्या जे वकील राकेश किशोरे असं त्यांचं ज्या वकिलांचं त्या नाव आहे त्या वकिलांनी चप्पल फेक केली त्यांचं तातडीने दिल्ली बार असोसिएशनने निलंबन केलेलं आहे। ही अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे आणि सगळ्या भारतातल्या सगळ्या जनतेला दाखवून दिलेलं आहे की आम्ही सगळे वकील ह्या वाईट गोष्टीचा निंदनीय कृत्याचा निषेध करतो आणि आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जे आमचे न्यायाधीश आहेत त्याची आम्ही गरिमा बाळगतो, त्याचा अभिमान बाळगतो आणि त्या पदाचा आम्ही गौरव पण करतो। त्यामुळे अशा गोष्टी जर कुठे घडत असतील तर यापुढे त्या कधी घडू नयेत याच्यातून ह्या गोष्टीतून सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे त्याचं आणि त्याच्यातून ही शिकवण पण घेतली पाहिजे। भूषण गवई आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे त्यांनी आपलं जे आमचं खंडपीठ झालेलं आहे कोर्टात तर त्याच्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे। कोल्हापूरला जे खंडपीठ झालेले त्याच्याशिवाय नवीन जी कोर्टांची आता जी परत पायाभरणी झालेली आहे नवीन कोर्टांचं बांधकाम असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी भूषण गवईंनी म्हणजे पुढाकार घेऊन ह्या गोष्टी त्याला प्राधान्यक्रम देऊन त्या पूर्ण केलेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्व वकिलांसाठी आमच्यासाठी त्यांच्यासाठी अतिशय मान आमच्या मनात त्यांच्यासाठी आहे आणि अशी जर कुठे कृत्य घडेल कुठल्याच जजच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा कुठलंच न्यायालय असेल आपली भूमिका मांडण्याचं एक वेगळं व्यासपीठ असतं। त्या व्यासपीठावर जाऊन सगळ्यांनी आपली जी भूमिका असेल ती मांडू शकतो आपण। तर अशा पद्धतीने चप्पल उगारणं किंवा अशी कुठलीही हिंसात्मक कृती करणं हे आमच्या दृष्टीने निषेधार्ह आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो।